गेली अनेक वर्षापासून शास्त्रीनगर रुग्णालय हा पांढरा हत्ती आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नागरिक पोहोचतो अशी आमची भावना आहे. कारण 2010च्या ज्या निवडणुका झाल्या तेव्हापासून या शास्त्रीनगर रुग्णालय असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या वैद्यकीय सेवा सुविधा असो अनेक पक्षांकडनं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वगैरे उभारू अशा सगळ्या घोषणा झाल्या. ती हॉस्पिटल तर काही झाली नाही, पण या शहरात आज 10 लाख ते 12 लाख वस्तीचं शहर आहे. आज या शहरात ज्या बेसिक सुविधा मिळायला हव्या आहेत त्या सुविधा इथे मिळत नाही. आता मध्यंतरीच एक 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, आमच्या ग्रामीण भागातली एक माता भगिनी इथे आली होती सर्पदंशाच्या याच्याकरता. या शास्त्रीनगरमध्ये सर्पदंशावरचं औषध नाही म्हणून त्यांना इथनं कळव्याला शिफ्ट केलं आणि दुर्दैवाने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या गेल्या अनेक वर्षापासून असं आहे की इथे रक्त थुकी तपासायची असेल, एक्सरे काढायचं असेल तर चिठी दिली जाते बाहेर जा. कुठलाही पेशंट आला जाता की त्याला चिठी दिली जाते, तुम्ही कळव्याला जा, केएमला जा, सायनला जा, नाही तर कायमच्या वरती जा. त्यामुळे इथे जर एवढं मोठं शहर आहे, इथले करदाते जे नागरिक आहेत प्रामाणिकपणे आपला सगळा कर भरतायत आणि त्यांच्या सगळ्या करामधनं यांच्या जर तुंबड्या भरल्या जात आहेत, त्यांना पगार होत आहे, त्यांना पोचले जात आहेत, सगळं असं असताना वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव काय हा प्रश्न आम्ही ठरतरीत्या विचारायला आलो. नाही, कारण कसं आहे की सेना भाजपचे गेले 15-25 वर्षातले जे इथे या महानगरपालिकेत कार्यरत असलेले जे काही नगरसेवक होते किंवा त्यांचा ठाण्याचं किंवा मुंबईची जी नेतृत्व होती त्यांना वैद्यकीय क्षेत्रात सेवा पुरवणं याबाबत कधी इंटरेस्ट होता असं कुठेच वाटलं नाही. त्यांनी फक्त घोषणा करताना इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे करू, पण आज तुम्ही हे रुग्णालय घ्या किंवा शास्त्रीनगर रुग्णालय घ्या, रुक्मिणीबाई कल्याणचं जे आहे ते रुग्णालय घ्या, दोन्ही ठिकाणी अवस्था 19-20 अशीच आहे. आता ज्या घडीला जे सुतिकागृह होतं ते सुतिकागृह गेले अनेक वर्ष बंद होतं, ते इथे आणलं आणि आज सुतिकागृहाच्या जागी दुसरं एक खाजगी रुग्णालय उभं करून त्या माध्यमांना काहीतरी करायचा घाट चालू आहे. काहीतरी विकासाचा किंवा फोल असं स्वप्न दाखवायचं, पण ज्या मूलभूत सेवा सुविधा आरोग्य विषयक मिळायला पाहिजे त्याकडे शिवसेना असेल भाजप असेल या दोन्ही पक्षांनी जे गेले 25 वर्षापासून सत्तेत आहेत यांनी कायम दुर्लक्ष केलेलं आहे.